राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब, गरजू, अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा या लोकांना पुरवठा होतो। या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारनं ई-केवायसी करण्याची अट घातली आहे। योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ई-केवायसी न केलेल्यांचं रेशन धान्य 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे। 23 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील 4 कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील रेशन कार्डवरील 16,32,785 जणांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही। तर या सर्वांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू। पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर।